शिवायच्या मनात अजूनही शंका होती. ती एक प्रसिद्ध डिझायनर आहे, पैशाची कमतरता नाही, मग ती अशी नोकराणीच्या वेशात का आली असेल? नक्की काहीतरी कारण आहे. रुद्रने चिडून उत्तर दिलं, कसलं कारण असणार? साक्षीच्या कुटुंबाचं दिवाळं निघालं तरी ती कधी अशा वेशात दिसली का? पण काव्याला कसलीही लाज नाही. हिच्या आयुष्याला काही तळ नाही. तो बोलला खरा, पण मन मात्र अस्वस्थ झालं. काव्या जमिनीवर बसलेली आठवली की त्याच्या डोळ्यात रागाऐवजी जळजळ उठत होती. बाहेर बसलेले ते भुकेले लांडगेसारखे माणसं त्याच्याकडे कशा नजरेने बघत होती. ही कल्पना आली की त्याच्या डोळ्यात संतापाच्या ज्वाला उसळल्या. तो उठला आणि थेट बाहेर गेला. दरम्यान काव्याने कसाबसा तिथल्या लोकांचा पिच्छा सोडवला आणि चैतन्याला शोधायला निघाली. तिला भीती होती, जर अस्मितेबद्दल त्याला काही समजलं तर तो पुन्हा वेड्यासारखा काहीतरी करेल. तेवढ्यात तिने पाहिलं, अस्मिता ऑटोमध्ये मनोजसोबत शिरत होती. दोघेही शांतपणे चालत होते. बोलणं नव्हतं. अस्मिता चेहऱ्यावर फार काही बदल दिसत नव्हता, पण तिच्या अंगावर लढवलेले जखमेचे वण असतील काय, ही शंका काव्याच्या मनात घोंघावत होती. जर तो विकृत असेल तर तो नक्कीच तिच्या जखमा लपवून ठेवेल, काव्या मनाशी म्हणाली आणि त्याच्या मागे गेली. काही वेळाने अस्मिता बाहेर आली आणि बाथरूमकडे वळली. तेवढ्यात चैतन्य धावत आला आणि तिला आत खेचलं. अस्मिता धक्क्यात, तर काव्या दीर्घ श्वास टाकत त्याच्या मागे गेली. हा मुलगा नेहमीच विसरतो की लोक भोवताली असतात. आता मीच त्याची दाररक्षक झाले काय? ती स्वतःशीच पुटपुटली आणि दाराजवळ उभी राहून कानोसा घेऊ लागली. अस्मिता, मागच्या वेळी जे झालं ते माझं चुकलं. मला इतकं उतावळं व्हायला नको होतं. चैतन्याचा आवाज कंप पावत होता. तुला पुन्हा माझ्याकडे यायची हिंमत कशी झाली? तुला माहीत आहे ना तुझं फंडिंग बंद झालंय. तुला भीती नाही वाटत? अस्मितेने तिरस्काराने विचारलं. त्यांना लवकरच माझी गरज पडेल. पण तू कशी आहेस सांग? मी ठीक आहे. खोटं बोलतोस. जर त्याने तुला मारलं असेल, जखमी केलं असेल तर मला दाखव. नको चैतन्य, आता आपण लहान नाहीत. जरा शहाणपणाने वाग. काव्याच्या मनात घबराट पसरली. हे वाद वाईट वळण घेतील असं तिला जाणवलं. इतक्यात तिच्या शेजारी एक सावली दिसली. रुद्र. काव्या दचकली. तू? रुद्रच्या नजरेत थंड उपहास होता. म्हणजे हेच कारण आहे तिच्या नोकराणीच्या वेशाचं. या चैतन्यासाठी ती एवढं खाली उतरली? आतून पुन्हा आवाज आला. मला खात्री आहे मी तुला इथून बाहेर काढू शकतो. आयुष्यभर तुझी काळजी घेईन, चैतन्याने ठामपणे सांगितलं. अस्मिता मात्र संतापून त्याला दूर ढकलली. पुरे झालं. मी तुझ्यासोबत जाणार नाही. पुन्हा माझ्या मागे लागू नकोस. का? तुला भीती वाटते मी तुला ओढून खाली आणीन म्हणून? नाही चैतन्य, पण मला तुझ्यासोबत राहायचं नाही. मनोजचं वारसत्व ठरलेलं आहे. मी सुभेदार घराण्याची सून आहे, भविष्यातल्या वारसाची पत्नी. मग मी तुझ्यासारख्या हतबल माणसाकडे का वळू? तुला घरातून हाकललं गेले, तू काहीच नाहीस आणि मी तुझ्यासोबत आले तर आपल्याला कसला सुखाचा संसार मिळेल? चैतन्य थबकून गेला. पण तूच म्हणाले होतीस ना मनोजला पुरुष आवडतात आणि तू त्याच्यासोबत अजून कधी झोपली नाहीस? हो, पण मग काय? ते माझ्यासाठीच फायद्याचं आहे. भविष्यात कोणी स्पर्धक येणार नाही. घराणं वारसासाठी पुरुषाची पत्नीच निवडेल. सुरुवातीला मला जरा खंत होती, पण आता कळलं तुझ्यावर कधीच त्यांनी वारसा सोपवायचा नव्हता. तुझ्यासोबत राहणं निरर्थक होतं. त्यामुळे मी खूप आधीच हे मान्य केले. तू आता माझ्यासाठी काहीच नाहीस. काव्या धिजून गेली. अस्मिता बाहेर पडली. डोळ्यात थंडपणा. चैतन्य भिंतीवर मुठी मारत होता. डोळ्यातून अश्रू वाहत होते. मी किती मूर्ख. वर्षानुवर्ष तिच्यासाठी लढत राहिलो, पण तिला कधीच माझी गरज नव्हती. मीच एक विदूषक ठरलो. काव्या हळुवारपणे म्हणाली. शांत हो. कदाचित काही गैरसमज असेल. तो हसला, पण डोळ्यात वेदना होत्या. गैरसमज नाही काव्या, मी फक्त मूर्ख आहे. हे सगळं माझ्या डोक्यावर कोसळतंय. काव्याने दीर्घ श्वास घेतला. आता काय करणार?
चैतन्याने तिच्या हाताला घट्ट पकडलं. चल दारू पिऊया माझ्यासोबत चल. काव्य अनिच्छेने मान डोलावली. ठीक आहे, पण आधी हे कपडे बदलूया. या नौकेवर नको. रुद्र बाहेर आला नाही, त्यामुळे चैतन्याला वाटलं बरं झालं, निदान कोणासमोर अपमान तरी झाला नाही. बारमध्ये बसलेला चैतन्य एका मागोमाग एक ग्लास रिकामे करत होता. काव्या त्याच्याकडे पाहत उसासली. पुरे झालं चैतन्य, एवढं पिऊन शरीराचं नुकसान करतोयस. आणि दुःखाची गोष्ट म्हणजे तुला सावरायला कुणीच नाही. चैतन्य कडवट हसला. परदेशात असताना मी नेहमी स्वप्न बघत होतो, एक दिवस मी परत येईन, सगळं माझं परत घेईन. पण आता परत आलो. काव्या, तुला वाटतं मी विदूषक आहे? प्रत्येकजण कधी ना कधी मूर्ख ठरतो, फक्त तूच नाहीस. खरंच तुलाही माझ्यासारखं इतके वर्ष फसवलं गेलंय का? नाही, तसं नाही. चैतन्य नाक मुरडून रडायला लागला. तू अजिबातच सावरत नाहीस. तुला कुणाला सांत्वन करायला येतच नाही. काव्या थोडी हसली. ठीक आहे, पुरे आता. पुढे काय करणार? चैतन्याने चेहरा वर करून सांगितलं. तिला वाटते मला घरातून हाकललं म्हणून मी काहीच नाही. पण मी शपथ घेतो, एक दिवस सुभेदार कुटुंबच मला परत बोलावेल. मी माझं हक्काचं परत घेईन आणि त्या अस्मितेला दाखवीन कोण आहे खरं ताकदीचं. काव्याने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, तुझा निर्धार मला कळला, पण इतकं पिऊन काहीच साधणार नाहीस. परत जाऊया. ते कसाबसा त्याला घरी घेऊन आली. दुसऱ्या दिवशी काव्या नेहमीप्रमाणे ऑफिसला आली, पण गेटवर तिला साक्षी दिसली. काय योगायोग मिसेस काव्या, साक्षीने मिश्किलपणे हसत म्हणलं. काव्याचे ओठ वाकले. हा योगायोग नाही. इथे काय करतेस तू? तुझा ड्रेस हाताने धुवून आणला, काल तो नेलाच नाही. म्हणजे मुद्दाम माझी नाचक्की करायला आली आहेस? वा साक्षी, रुद्रवर विजय मिळवला आहेस ना? मग लपू बस. माझ्यासमोर मिरवायला आलीस तर माझ्या स्पर्धेच्या जिद्दीने जर मी परत रडायला सुरुवात केली तर शेवटी रडणारी तूच असशील. साक्षी संतापून म्हणाली. तो तुला कधीच मिळणार नाही. कितीही प्रयत्न केलंस तरी त्याचं मन माझ्याकडे आहे. काव्या थंड हसली. अगं विसरू नकोस, माझं आणि त्याचं एक मूल आहे. फक्त त्या मुलाच्या नात्यानेही तो मला मान देतो. जर मी ठरवलं की त्या मुलासाठी आम्ही एकत्र यायचं तर रुद्र ताबडतोब माझ्याकडे येईल. विश्वास ठेवायचा नसेल तर नको ठेवू. साक्षीच्या डोळ्यात घबराट उमटली. रुद्र काव्याला प्रेम करत नसेल, पण मुलं, ते दुर्लक्षित करता येणार नव्हतं. काव्या, तू मला उचकवतेस. बघ, मला दुखवल्यावर रुद्र किती रागावला होता. अजून एकदा असं काही केलंस तर तो. तेवढ्यात मागून एक व्हॅन येऊन थांबली. 4-5 उंच धडधाकट गुंड बाहेर आले. त्यांनी दोघींवर नजर टाकली. यातली कोण रुद्रची बायको आहे? काव्य आणि साक्षी दोघे गप्प झाल्या, पण साक्षीने क्षणाचाही विलंब न लावता बोट काव्याकडे दाखवलं. ती आहे रुद्रची पत्नी. काव्याने मनाशी शिवी घातली. संधी असताना तू रुद्रची बायको होण्याचा दावा केला नाहीस आणि आता मला ढकलतेस? त्यातील एकाने पिस्तूल काढलं. काव्याच्या अंगावर काटा आला. हे तर शस्त्र घेऊन आले आहेत. माझी मारामारीच कला इथे उपयोगाची नाही. क्षणाचाही विलंब न लावता काव्याने बोट साक्षीकडे दाखवलं. खोटं बोलते ती. खरी रुद्रची लाडकी हीच आहे. सगळीकडे बातम्यांमध्ये त्यांचं नाव आले. चौकशी केलीस तर कळेल. गुंड गोंधळले. मग काय करायचं? त्यांचा नेता गुरगुरला. दोघींनाही घेऊन जा. क्षणात त्यांना उचलून कोंबडीच्या पिल्लासारखं व्हॅनमध्ये टाकलं गेलं. शेवटी त्या एका लोखंडी पिंजऱ्यात बंदिस्त झाल्या. पिंजरा इतका खाली होता की डोकंही वर करता येत नव्हतं. साक्षी रडू लागली. काव्याने कटाक्ष टाकत विचारलं, आता का रडतेस? हे सगळं रुद्रमुळे झाले. त्याने कुणाचा तरी अपमान केला असणार. मला ओढलं कारण तू होतीस जवळ. साक्षीचे डोळे कालवणले. नाही, माझ्यामुळे नाही. तेवढ्यात वरून एक माणूस आला. चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. त्याने विचारलं, दोघींना का आणलं? गुंड म्हणाले, दोघी स्वतःला रुद्रची बायको म्हणत होत्या. वेळ वाया जाऊ नये म्हणून दोघींनाच आणलं. तो माणूस हसला. रोचक आहे. मग खरंच कोण रुद्रची बायको आहे? साक्षी पटकन बोलली, ती आहे काव्या. तिच्याकडे पुरावा आहे. काव्याने कपाळावर हात मारला. काय मूर्ख आहे ही, स्वतःलाच जाळ्यात अडकवते. हो, मीच रुद्रची पत्नी आहे, काव्याने ठामपणे सांगितले. साक्षी थक्क झाली. ही का मान्य करते? तो माणूस थंड स्वरात म्हणाला, छान, मग दुसरी निरुपयोगी आहे, तिला संपवा. साक्षीचा रंग पांढरा फडक झाला. तिला तेव्हाच उमगलं,
काव्याने मुद्दाम स्वतःवर जबाबदारी घेतली. 2 गुंड पुढे सरसावले. साक्षी घाबरून किंचाळली, थांबा, खोटं बोलले मी. खरी रुद्रची प्रेयसी मीच आहे. आम्ही लहानपणापासून एकत्र आहोत. त्याने अनपेक्षितपणे हिला लग्न केलं. पण त्यांच्या हृदयात प्रेम माझ्यावरच आहे. जर त्याला सांगितलं की तुम्ही मला पकडले तर तो वेडा होईल. गुंड हसले. मजेशीर आहे. म्हणजे तुम्ही दोघी रुद्रच्या स्त्रिया, एक पत्नी एक उपपत्नी. काव्याने उपरोधाने म्हटलं. ही कित्येक वर्षे गायब होती, परत आली आणि माझ्या नवऱ्याला चिकटली. म्हणे माझा नवरा तिलाच प्रेम करतो. खरं तर तो फक्त जुन्या ओळखीमुळे तिला सहन करतो. साक्षी घाबरून रडली. काव्या, तू मला मारायला पाहतेस काय?